हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक. सो आज आपण स्टेशनरी वेव्ह बघणार आहोत. सुपरपोजिशन वेव्स आपण लास्ट टाइम बघितलं होतं, सुपरपोजिशन किंवा इंटरफेस ऑफ टू वेव्स. तर ह्याचंच एक्झाम्पल म्हणून स्टेशनरी वेव्स आपल्याला बघायचं. ओके, सुपरपोजिशन वेव्हचं एक्झाम्पल इज स्टेशनरी वेव्ह. सो काय होतंय की सुपरपोजिशन कशामध्ये कोणत्या कोणत्या वेव्समध्ये होत होतं, तर एकतर दोन आपण कंडिशन घेतल्या होत्या. एकतर ॲम्प्लिट्यूड दोन वेव्हची सेम असेल किंवा त्यांचा फेज डिफरन्स 0 असेल, फेज सेम असेल. त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड सेम असेल बट फेज डिफरन्स डिफरंट असेल. अशा दोन कंडिशन बघितल्या होत्या आपण. तर आज आपल्याला एक म्हणजे सेम वेव्ह किंवा टू वेव्स अशा आहेत की ज्याची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, ॲम्प्लिट्यूड इज सेम, okay, amplitude is same, and their phase difference is phi is equal to pi radian. Okay, and they are moving towards each other. तर तिथे तिथे काय होतंय, एक असं पॅटर्न फॉर्म होतोय की ज्याला आपण स्टेशनरी वेव्स म्हणतो. ओके, सो कसं फॉर्म होतंय बघा. आपण स्ट्रिंग घेतली होती, सेम स्ट्रिंग घेऊया आणि त्या स्ट्रिंगला एका एंडला आपण ओपन ठेवलं होतं. तर दोन्ही एंडला आपल्याला काय करायचंय, दोन्ही एंडला टाय करायचंय. ओके, सो इकडे तुमचं डेन्सर मीडियम असेल, इथे पण डेन्सर मीडियम असेल आणि ही स्ट्रिंग मात्र काय असेल, रेअर मीडियमची. ओके, सो आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करणार, तिला ऑसिलेशन्स देणार आहोत. ओके, सो ऑसिलेशन दिल्यामुळे काय होईल, या पॉईंटपासून एका पॉईंटपासून वेव्ह फॉर्म होईल सी, आणि ही वेव्ह ऑब्व्हियसली ट्रॅव्हलिंग वेव्ह असेल. येस, दुसऱ्या एंड पर्यंत अशी ही वेव्स. आता ही ॲम्प्लिट्यूड आहे त्याची एवढी, ठीक आहे. हा आणि हा फेज आहे, त्याच्यानंतर त्याची वेव्हलेंथ काहीतरी असेल लॅमडा, इथपर्यंत लॅमडा एवढी वेव्हलेंथ आहे. त्याची फ्रिक्वेन्सी असेल. ओके, सो फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो. आता काय होतंय बघा, ह्या पॉइंटला आल्यानंतर ओके, डेन्सर मीडियम आलं, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये आल्यावर ही जी वेव्ह आहे ती काय करेल, रिफ्लेक्ट होईल. सो रिफ्लेक्ट कशी होणार आहे, टेरर मीडियम डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे जाताना तिचा फेज अँगल चेंज होतो, राईट. सो फेज अँगल कितीने, पाय रेडियनने चेंज होतोय. सो ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह आपल्याला अशी मिळेल आणि ती पण प्रोग्रेस होईल इन अपोजिट डायरेक्शन. सो बघा, ही जी वेव्ह आहे, इनिशियल वेव्ह आपण घेतलेली होती ती जाते राईट साईडला आणि ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह कुठे येते, लेफ्ट साईडला. सो या दोन्ही वेव्ह काय होतात, एकमेकांकडे मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, आणि त्यामुळे एक पॅटर्न फॉर्म होते. म्हणजे एका पॉइंटला असं आपल्याला 0 ॲम्प्लिट्यूड मिळते आणि एका पॉइंटला आपल्याला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळते, ठीक आहे. तर मग ह्या पॅटर्नला आपण काय म्हणतो, आता ही वेव्हची आहे ना, आता हे जे पॉइंट्स मिळालेत आपल्याला, हे जे पॉइंट्स मिळालेत ते काही मूव्ह होत नाही, ते त्याच जागी फिक्स असतात. ओके, किंवा ही जी ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळाली आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, समजा हा पार्टिकल आहे तर ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहेत ना पार्टिकल्सच्या, त्या पण आपल्याला काय मिळत आहेत, तर तिथे स्थिर मिळतात. ओके, स्टेशनरी मिळतात, म्हणून त्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणू शकतो किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणू शकतो. ही वेव्ह आपल्याला असं वाटतं की प्रोग्रेस होत नाहीये. तिचे जे आता हे जे आपल्याला मिळत आहेत ना पॉइंट्स, जिथे 0 ॲम्प्लिट्यूड असते त्याला आपण नोड म्हणतोय. ओके, आणि हे जे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचे किंवा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटचे पॉइंट आहेत त्याला म्हणतोय अँटीनोड, ठीक आहे. आणि नोड आणि अँटीनोड काही मूव्ह होत नाही. सो अशा पॅटर्नला आपण काय म्हणणार, स्टँडिंग वेव्ह और स्टेशनरी वेव्ह, ठीक आहे. टू वेव्स आर सेम ॲम्प्लिट्यूड अँड अपोजिट इन फेज, यांचा फेज डिफरन्स किती आहे, पाय रेडियन, मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, आणि त्यांचं मीडियम पण सेम आहे. ओके, सो इथे डेन्सर मीडियम आहे, इथे डेन्सर मीडियम आहे, आणि ही जी स्ट्रिंग आहे ती रेअर मीडियम म्हणून आपण वापरली. येस, आता हे जे फॉर्मेशन झालंय
तर त्याची इक्वेशन काय, या स्टँडिंग वेव्हची इक्वेशन आपल्याला कशी फाइंड आउट करता येईल. ओके, सो 2 वेव्हज आहेत, 2 वेव्हच्या इक्वेशन आपल्याला माहिती आहेत. त्या इक्वेशन वापरून आपल्याला सुपरपोजिशन प्रिन्सिपल वापरू शकतो. की सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय म्हणतात, एका पॉइंटला आपण काय करतो, त्याची जर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायची असेल तर इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आपल्याला वेक्टर्स सम करावी लागेल. ओके, सो इथे काय मिळेल तुम्हाला, ॲम्प्लिट्यूड इज कॉन्स्टंट. ओके, देन युअर फेज इज कॉन्स्टंट, फेज इज कॉन्स्टंट, किंवा आपण म्हणूया फ्रिक्वेन्सी पण इथे कॉन्स्टंट आहे. ही हा जो लॅम्बडा आहे वेवलेंथ ही काही चेंज होत नाहीये. सो लॅम्बडा अँड फ्रिक्वेन्सी आर कॉन्स्टंट. ठीक आहे, सो वी नो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन. येस, अँड युअर के इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. सो या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. देन व्हॉट आर द सेपरेट इक्वेशन ऑफ दिस टू वेव्स. सो फर्स्ट, आता ह्या वेव्स काय होत आहेत तर एक्स डायरेक्शनला मूव्ह होत आहेत. ओके, सो ही जी इनिशियल वेव्ह आहे ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला मूव्ह होते, आणि ही जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ती काय होते, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला मूव्ह होते. राईट, सो फर्स्ट जी वेव्ह आहे तिची इक्वेशन काय मिळेल, तिला म्हणूया आपण y1 इज इक्वल टू ए, ॲम्प्लिट्यूड ए लिहूया आपण, ॲम्प्लिट्यूड ए साइन ओमेगा टी असतं. ओके, सो ए साइन, आता ओमेगासाठी आपण 2 पाय आणि येस ओमेगा टी ना, सो 2 पाय एन आपण ओमेगासाठी वापरणार आहोत. बट आता टी आहे ना, सो इथे टी मायनस एक्स डायरेक्शनला मोते एक्स बाय लॅम्बडा, अशी इक्वेशन मिळेल. ओके, तिला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया. अँड y2 म्हणजे ही निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होते तुमची. सो y2 इज इक्वल टू ए साइन, ॲम्प्लिट्यूड दोघांची सेम आहे. ओके, सो ए साइन 2 पाय एन टी प्लस एक्स बाय लॅम्बडा. येस, हिला इक्वेशन नंबर 2. नाव वी हॅव टू ॲड दिस टू इक्वेशन. आपल्याला प्रिन्सिपल वापरायचं आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. ओके, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ टू वेव्स आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय मिळेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट is equal to y1 plus y2. Yes, so y1 plus y2 करून टाका. So y is equal to a sin 2 pi nt minus x by lambda plus, okay, y1 plus y2. So y2 is equal to a sin 2 pi nt plus x by लॅम्बडा. ओके, ह्यांचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. नाव वी नो द ॲडिशन. एक आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल, ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला. सो साइन सी प्लस साइन डी, हा वाला फॉर्म्युला. ओके, सो इथे बघा साइन हे ना तुमचं सी, आणि हे मिळालं आपलं साइन डी. ओके, सो सीच्या जागी 2 पाय एन टी मायनस एक्स बाय लॅम्बडा अँड डी इज इक्वल टू 2 पाय एन टी प्लस एक्स बाय लॅम्बडा हे यूज करू शकतो. सो काय मिळेल तिथे, येस, सो फॉर्म्युला इज युअर 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस, ओके, कॉस सी मायनस डी अपॉन 2. राईट, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. सो काय मिळेल तिथे, y इज इक्वल टू ए इज कॉमन, दोघांमधून कॉमन काढूया आपण. सो इथे पहिल्यांदा काय घ्यायचं आपल्याला 2. सो 2 आणि ए कॉमन करा, ए कॉमन. देन
साइन, येस साइन काय आहे, सी प्लस डी बाय टू. सी आपल्याकडे आहे, डी आहे, सो 2 पाय इकडे मल्टिप्लाय करून घ्या. सो काय मिळेल, साइन 2 पाय एन टी, 2 पाय एन टी, इथे मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा. ओके, आणि सी प्लस डी बाय टू करायचं. सो अपॉन 2 तर येईल इकडे. सो प्लस करायचं ना, प्लस 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स बाय लॅमडा. ओके, अँड कॉसची टर्म इथे बाकी राहिले, जर आपल्याला स्पेस करावी लागेल. येस, आपण साइन वाली टर्म घेतली. आता कॉस सी मायनस डी बाय टू. सो सेम येईल, फक्त साइन बघा, हे थोडं आपण हे ना अपॉन 2 इथे मी लिहिते, अपॉन 2. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, कॉस 2 पाय एन टी, ते मायनस साइन आहे मध्ये. ओके, सो सुरुवातीचं मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा, आणि इथे मध्ये मायनस साइन, सो 2 पाय एन टी, हा इथे मायनस आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस. ओके, येस, प्लस 2 पाय एक्स बाय लॅमडा आणि अपॉन 2. ओके, सो काय काय कॅन्सल आउट होतंय बघा. आता 2 पाय एन टी प्लस आणि इथे 2 पाय एन टी मायनस, सो हे दोघं कॅन्सल आउट होतील. आणि इथे मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा, इथे काय प्लस 2 पाय एक्स बाय लॅमडा, सो हे कॅन्सल आउट होईल. काय राहील, y इज इक्वल टू 2a साइन 2 पाय एन टी अपॉन दिस 2 पाय एन टी, सी 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी. ओके, सो विच इज 4 पाय एन टी अपॉन दिस 2. सो 4 पाय एन टी अपॉन 2 इंटू कॉस आता 2 पाय एन टी कॅन्सल आउट झालाय, बट 2 पाय एक्स बाय लॅमडा. ओके, मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा, आणि इथे बघा प्लस साइन आहे, सो प्लस आणि हा मायनस, सो प्लस मायनस इज मायनस. ओके, प्लस मायनस इज मायनस, सो मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा, विच इज द 4 पाय एक्स बाय लॅमडा अपॉन दिस 2. सो दिस इज मायनस 4 पाय एक्स बाय लॅमडा अपॉन 2. ओके, सो हे मिळेल आपल्याला y इज इक्वल टू 2a साइन 4 पाय 2 येस 2 मिळेल 2 पाय एन टी इंटू कॉस, हे मिळेल तुम्हाला 2 पाय एक्स बाय लॅमडा 2 पाय एक्स बाय लॅमडा. ओके, सो आता ही साइनची टर्म मिळाली आपल्याला, आणि ही तुम्हाला कॉसची टर्म आहे. सो आपली जी वेव्ह आहे, स्टेशनरी वेव्ह किंवा प्रोग्रेसिंग वेव्ह, त्याच्यामध्ये साइन टर्म असते. ओके, सो आपण ही कॉस टर्म जरा पुढे घेऊया. सो मिळेल हे 2a कॉस 2 पाय एक्स बाय लॅमडा 2 पाय एक्स बाय लॅमडा इंटू साइन 2 पाय एन टी. येस, नाव 2 पाय एन इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, विच इज इक्वल टू ओमेगा. अँड ही जी टर्म मिळते, विच इज आपण काय करू शकतो, ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणून कन्सिडर करू शकतो. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज ए डॅश म्हणूया आपण. ठीक आहे, सो व्हॉट विल वी गेट, y इज इक्वल टू ए डॅश साइन 2 पाय एन इज इक्वल टू ओमेगा साइन ओमेगा टी. ओके, सो ही जी इक्वेशन मिळाली ही काय असेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट.
ऑफ दॅट स्टेशनरी वेव्ह. आणि ही जी टर्म मिळाली आपल्याला, ए इज इक्वल टू वॉट, ए डॅश इज इक्वल टू 2a. दिस ए इज द amplitude of initial wave, okay, and reflecting wave. So 2a cos 2 pi x by lambda is equal to a dash, which is resultant amplitude of that standing wave, right? So आपल्याला ह्या दोन इक्वेशन मिळून गेल्यात. y is equal to a dash sin omega t, which is the resultant displacement of standing wave, आणि y a dash is equal to 2a cos 2 pi x by lambda, which is resultant amplitude. Yes. Okay, so stationary wave कधी फॉर्म होते, when two identical waves traveling along the same path सेम हवे in opposite direction. दोघं पण काय त्यांचे डायरेक्शन अपोजिट आहेत. एकाची लेफ्ट साईडला डायरेक्शन, एकाची राईट साईडला आहे, किंवा +x and -x. ओके, अपोजिट डायरेक्शन आहेत दोघांच्या, आणि पाथ त्यांचा मात्र सेम आहे. हा पाथ आहे त्यांचा सेम आहे. ओके, म्हणजे एक्स डायरेक्शन आहे. सो इंटरफेअर विथ इच अदर, देन रिझल्टंट जी आपल्याला वेव्ह मिळते तिला आपण म्हणतो स्टँडिंग वेव्ह. ओके, सो स्टँडिंग वेव्हची आपण फॉर्मेशन बघितलं, देन त्याच्या इक्वेशन कशा मिळतात. सो त्याची ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळते. आपण जस्ट कन्व्हेन्शनली करेक्ट करण्यासाठी a इज इक्वल टू 2a, वेअर दी स्मॉल a इज इनिशियल ॲम्प्लिट्यूड. या दोघांच्या सेपरेटली ओके सेम आहेत त्या. अँड कॉस 2 pi x बाय लॅम्बडा. ओके, सो ही ॲम्प्लिट्यूड मिळते आपल्याला, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड of that stationary wave, and y is equal to a sin omega t. Okay, a is equal to this. Yes. त्याच्यानंतर आता बघा, वेव्ह फॉर्म होताना आपल्याला इथे नोड फॉर्म होते. ओके, जिथे ॲम्प्लिट्यूड काय असते, a इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे व्हायब्रेशन तिथे काय त्या पार्टिकल्सचे होत नाहीत. कोणत्या नोडला, जिथे जिथे नोड मिळतात आपल्याला त्या नोडला व्हायब्रेशन होत नाहीयेत, किंवा ॲम्प्लिट्यूड असते ती किती असते, 0 असते. डिस्प्लेसमेंट किती असते, 0 असते. आणि जिथे अँटीनोड फॉर्म होतात तिथे मात्र डिस्प्लेसमेंट काय असते, मॅक्सिमम, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय असते, मॅक्सिमम असते. सो जस्ट ॲम्प्लिट्यूड जर विचार केला आपण, दिस ॲम्प्लिट्यूड. ओके, सो ही ॲम्प्लिट्यूड कसली आहे, निगेटिव्ह जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ना तिची पण ए, आणि ही जी तुमची वेव्ह आहे त्याची पण किती आहे, ए एवढी ॲम्प्लिट्यूड आहे. सो इथे काय मिळते, ॲट अँटीनोड ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला, 2a. दिस a प्लस a इज 2a, राईट. सो ॲट अँटीनोड ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू 2 into a, 2 into इनिशियल ॲम्प्लिट्यूड, अँड ॲट नोड युअर ॲम्प्लिट्यूड इज बिकम 0. ठीक आहे. सो नोड आणि अँटीनोड कुठे फॉर्म होते ते आपल्याला फॉर्म करायचं आहे. म्हणजे त्यांची बघा, नोडच्या इथे काहीतरी लॅम्बडा आहे ना, सो लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 आहे. ओके, किंवा इथे तुम्हाला जो नोड अँटीनोड फॉर्म झालाय तर तिथे वेवलेंथ किती असेल ते आपल्याला बघायचं. ओके, सो कंडिशन्स बघायच्यात कशासाठी, नोड आणि अँटीनोड फॉर्म होण्यासाठी. येस, सो फॉर नोडसाठी काय तुमचं a इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 0 असेल, that means this value is equal to 0. So बघा, 2a cos 2 pi x minus lambda upon lambda is equal to काय मिळेल आपल्याला, 0. a ची व्हॅल्यू किती आहे, 0, राईट. सो जस्ट सी, सो cos 2 pi x by lambda हा 2a जर आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो तर 0 into 2a इज इक्वल टू 0. ओके, सो cos 2 pi x by lambda इज इक्वल टू 0 मिळते. आता आपल्याला माहिती आहे कॉसची व्हॅल्यू 0 कधी कधी मिळते. ओके, सो हा जो फॅक्टर आहे 2 pi x by lambda शुड बी इक्वल टू pi by 2, कारण cos pi by 2 इज इक्वल टू 0, और 3 pi by 2, राइट, और 5
पाय बाय 2 अँड सो ऑन. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला 2 पाय एक्स बाय लॅमडाची व्हॅल्यू किती मिळेल, ह्या फॅक्टरची व्हॅल्यू पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 अशी मिळेल, तरच तुम्हाला तिथे काय होईल, अँटीनोड फॉर्म होईल. ओके, अँटीनोड फॉर्म होईल. अँड सिमिलरली तिथे एक्स बाय लॅमडा आहे ना, सो एक्सची व्हॅल्यू किती असेल, म्हणजे तिथे डिस्प्लेसमेंट किती असेल ती पण तुम्ही फाइंड आउट करू शकता या फॉर्म्युलानुसार. जर फर्स्ट आपण ही कंडिशन बघितली, ओके, 2 पाय एक्स बाय लॅमडा इज इक्वल टू पाय बाय 2 असं आहे. येस, सो हा पाय कॅन्सल आउट होईल, पाय कॅन्सल आउट होईल अँड एक्स इज इक्वल टू काय मिळेल, एक्स इज इक्वल टू 2 इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल 4. येस, आणि लॅमडा इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, 2 इकडे गेल्यावर डिवाइड होईल, सो 2 × 2. ओके, सो लॅमडा अपॉन 4. राईट. सिमिलरली तुम्ही ही दुसरी कंडिशन घेतली, 2 पाय एक्स बाय लॅमडा इज इक्वल टू 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2. सो युअर एक्स इज इक्वल टू, आता इथे पाय पाय कॅन्सल आउट होईल, पुन्हा एक्स इज इक्वल टू लॅमडा अपॉन 3 मिळेल ना, 3 लॅमडा अपॉन 4. राईट. सो एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला डिस्प्लेसमेंट पण किती असेल तिथे त्या पार्टिकलची ती पण मिळू शकते. ओके, आता जर आपण इन जनरल हे लिहायचा प्रयत्न केला, ओके, सो काय काय कंडिशन आहे, युअर 2 पाय एक्स बाय लॅमडाची व्हॅल्यू 2 पाय बाय 2 पाहिजे, 3 पाय बाय 2 पाहिजे, 5 पाय बाय 2 पाहिजे, किंवा एक्सची व्हॅल्यू तुम्हाला लॅमडा बाय 4, 3 लॅमडा बाय 4 अशी मिळेल. ओके, किंवा अजून तुम्ही हे वाला 5 पाय बाय 2 हे जर घेतलं तर तुम्हाला 5 लॅमडा अपॉन 4 अशी मिळेल. राईट. सो इन जनरल आपण कसं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू 2p मायनस 1 इंटू लॅमडा बाय 4. येस. आता इथे p इज इक्वल टू p काय मिळेल मग आपल्याला, p इज इक्वल टू 1 2 इंटिजर असेल 3 4 अँड सो ऑन, तरच आपल्याला x म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती मिळेल. सो फर्स्ट 1 पुट केला, x इज इक्वल टू 2 × 1 इज 2, 2 मायनस 1 इज 1. ओके, सो लॅमडा बाय 4 आपल्याला मिळेल. ओके, फॉर फर्स्ट अँटीनोड. सो हा झाला फर्स्ट अँटीनोडची डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण 2 पुट केलं, ओके, पीच्या जागी 2 पुट केलं तर 2 × 2 इज 4, 4 मायनस 1 इज 3, सो 3 लॅमडा बाय 4 आपल्याला. सो इन जनरल आपण ही वाली इक्वेशन यूज करू शकतो. कुठे डिस्प्लेसमेंट, कुठे आपल्याला अँटीनोड मिळेल. डिस्प्लेसमेंट लॅमडा बाय 4 असेल, 3 लॅमडा बाय 4 असेल किंवा 5 लॅमडा बाय 4 असेल, तिथे आपल्याला काय मिळेल, अँटीनोड फॉर्म झालेले दिसतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमची ही कॉस 2 पाय एक्स बाय लॅमडाची व्हॅल्यू किती असेल किंवा फेज किती असेल तिथे पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 अँड सो ऑन. येस. येस. सो आपल्याला नोड फॉर्म होण्यासाठी एक्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 2p मायनस 1 लॅमडा बाय 4 मिळाली, फेअर p इज इक्वल टू 1 2 3 4 अँड सो ऑन. अगेन आपल्याला अँटीनोड फॉर्म व्हायचं असेल किंवा अँटीनोड कुठे फॉर्म होईल, तर अँटीनोडच्या जागी काय असतं, तुमची ॲम्प्लिट्यूड किती आहे, ॲम्प्लिट्यूड शुड बी a इज इक्वल टू प्लस और मायनस 2 आहे. ओके, प्लस किंवा मायनस असेल ही. सो डिपेंडिंग अपॉन आपण कोणत्या डायरेक्शनने मेजर करतो. सो a इज इक्वल टू प्लस और मायनस 2 आहे. देन a इज इक्वल टू काय घेतलं, 2a कॉस 2 पाय एक्स बाय लॅमडा. सो 2a कॉस 2 पाय एक्स बाय लॅमडा इज इक्वल टू काय मिळेल, प्लस और मायनस 2a. ओके, एच्या जागी जस्ट प्लस और मायनस 2a पुट केलं. आता कॉस 2 पाय एक्स बाय लॅमडा इज इक्वल टू प्लस और मायनस 2a, हे 2a इकडे गेल्यावर अपॉन 2a. सो 2a कॅन्सल होतील, सो विच इज इक्वल टू प्लस और मायनस 1. ओके, सो सी कॉस 2 पाय एक्स बाय लॅमडा इज इक्वल टू प्लस और मायनस 1.
येस. सो कॉस प्लस किंवा -1 कधी कधी मिळतो आपल्याला. वी नो कॉस 0 इज इक्वल टू 1, कॉस पाय इज इक्वल टू -1, cos 2 पाय इज इक्वल टू 1 अँड सो ऑन. सो आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू मिळतील. cos 2 पाय x बाय लॅमडा, नॉट cos 2 पाय x बाय लॅमडा, या काय मिळतील, एकतर तुमची 0 असली पाहिजे, एकतर पाय 2 पाय 3 पाय 4 पाय अँड सो ऑन. सो ही एक कंडिशन मिळाली की जिथे तुमचा अँटीनोड फॉर्म होईल जेव्हा 2 पाय x बाय लॅमडाची व्हॅल्यू किती असेल, 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय. अँड सिमिलरली आपण x ची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट तिथे किती असली पाहिजे ते पण फाइंड आउट करू शकतो. सो त्यासाठी काय करणार, 2 पाय x बाय लॅमडा इज इक्वल टू पहिल्यांदा 0 पुट करा, नंतर पाय 2 पाय 3 पाय अँड सो ऑन. सो येस 2 पाय x बाय लॅमडा इज इक्वल टू 0 घेतलं तर x इज इक्वल टू काय मिळेल इथे, येस 2 पाय आणि अपॉन लॅमडा हे सगळे इकडे गेल्यावर 0 होतील. सो x इज इक्वल टू 0. सो जिथे तुमची डिस्प्लेसमेंट 0 असेल तिथे अँटीनोड फॉर्म होऊ शकतो. ओके. देन 2 पाय x बाय लॅमडा इज इक्वल टू पाय असू शकतो. सो पाय आणि पाय कॅन्सल आउट होईल अँड x इज इक्वल टू काय मिळेल, पाय इकडे मल्टिप्लाय आणि 2 डिवाइड होईल. ओके. सो x इज इक्वल टू लॅमडा बाय 2 आपल्याला मिळेल. लॅमडा इकडे गेल्यावर मल्टिप्लाय आणि 2 डिवाइड होईल. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन 2 पाय वाली घेतली. सो 2 पाय x बाय लॅमडा इज इक्वल टू 2 पाय. सो हे 2 पाय कॅन्सल आउट होतील आणि आपल्याला x इज इक्वल टू 1 बाय लॅमडा मिळेल. राईट. x इज इक्वल टू 1 अपॉन लॅमडा. सो डिस्प्लेसमेंट काय काय मिळतात आपल्याला, एक तर 0 पाय बाय लॅमडा 1 नॉट राईट दॅट लॅमडा, येस 2 पाय x बाय लॅमडा. सो x इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होतोय ना 1 ला. सो x इज इक्वल टू लॅमडा मिळते, लॅमडा बाय 1. ओके. सो x इज इक्वल टू लॅमडा. सो कुठे कुठे मिळतोय आपल्याला अँटीनोड, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू लॅमडा बाय 2 और x इज इक्वल टू पाय अँड सो ऑन. सो x इज इक्वल टू आपल्याला पुढे गेल्यावर पाय बाय 2 पाय बाय, ओके 2 पाय मिळेल त्याच्यानंतर अँड सो ऑन. सो इन जनरल आपण कसं लिहू शकतो, x इज इक्वल टू p इंटू लॅमडा बाय 2 असं लिहू शकतो, p इंटू लॅमडा बाय 2. बट युअर p शुड बी इक्वल टू, p इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट, इथे 1 पासून स्टार्ट केलं, इथे 0 1 2 3 अँड सो ऑन. ठीक आहे. सो आता बघा सिमिलरली आपण पुट करून बघू शकतो एक एक व्हॅल्यू p ची. p इज इक्वल टू 0, सो x इज इक्वल टू आपल्याला 0 मिळेल. p इज इक्वल टू 1 घेतला, p इज इक्वल टू 1 घेतला तर लॅमडा बाय 2 मिळेल. p इज इक्वल टू 3 घेतला तर काय मिळेल, 3 पाय बाय. ओके. सो थोडं कन्फ्युजन आहे का, नो. x इज इक्वल टू 1 घेतला तर पाय बाय 2, त्याच्यानंतर x इज इक्वल टू 2 घेतला, x इज इक्वल टू 2 घेतला तर 2 इंटू लॅमडा बाय 2. सो 2 आणि 2 कॅन्सल आउट होतील. सो आपल्याला किती मिळेल, लॅमडा मिळेल. पुढे 3 घेतला तर 3 लॅमडा बाय 2 मिळेल. त्याच्यानंतर 4 घेतला तर 2 लॅमडा मिळेल. ओके. 5 घेतला तर 5 लॅमडा बाय 2 अशी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळत जाईल. सो ही इन जनरल आपण इक्वेशन यूज करू शकतो जिथे जिथे अँटीनोड फॉर्म होईल अशा जागी. ओके. सो डिस्प्लेसमेंट किती असेल, x इज इक्वल टू p लॅमडा बाय 2 वेअर p इज इक्वल टू 0 1 2 3 अँड सो ऑन. सो जिथे जिथे अँटीनोड फॉर्म होते म्हणजे ह्या पॉइंटला, या पॉइंटला तिथे तिथे तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती असेल, x इज इक्वल टू p लॅमडा बाय 2 तर p इज इक्वल टू 0 1 2 3. सो ह्या दोन कंडिशन मिळाल्या आपल्याला, एकतर नोड फॉर्म होण्यासाठी किंवा अँटीनोड फॉर्म होण्यासाठी. राईट. आता थोडंसं विचार केला तर 2 अँटीनोड किंवा 2 नोड असतील सक्सेसिव्ह. ओके. सो इथे तुमचा हा अँटीनोड नोड फॉर्म होते, परत इथे तुमचा नोड फॉर्म होतोय. ओके.
इथे नोड फॉर्म होते. सो दोन नोड मधलं किंवा इथे अँटीनोड फॉर्म झाला तर पुन्हा इथे अँटीनोड फॉर्म होते. ओके, इथे अँटीनोड फॉर्म होते. सो जी दोन अँटीनोड किंवा दोन नोड मधलं जे डिस्टन्स आहे ते किती असेल, सी इथे नोड आणि नोड. सो ह्याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला विचारात घेतलं तर ही कम्प्लीटची वेव्ह आहे ती किती आहे, लॅम्बडा. येस, लॅम्बडा आहे म्हणजे कम्प्लीट वेव्हलेंथ आहे. सो नोड कुठे फॉर्म झालाय, दोन सक्सेसिव्ह नोड मधला डिस्टन्स किती आहे, तर λ/2 आहे. येस, किंवा दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधला डिस्टन्स किती आहे, λ/2 आहे. ओके, सो टू सक्सेसिव्ह नोड किंवा अँटीनोड मधला डिस्टन्स किती असणार आहे, λ/2. अँड टू जर जवळचे किंवा सक्सेसिव्ह अँटीनोड आणि नोड. येस, आता हा अँटीनोड इथे फॉर्म झालाय आणि नोड इथे फॉर्म झालाय, तर या दोघांमधलं पुन्हा डिस्टन्स किती असेल, एका नोड मधलं आणि अँटीनोड मधलं, तर λ/4 असेल. दिस डिस्टन्स इज λ/2 या दोघांमधलं, नोड आणि नोड मधलं, आणि पुन्हा त्याचं हाफ डिस्टन्स मिळते ना. सो हे डिस्टन्स किती असेल, λ/4. λ/4 डिस्टन्स कोणामधलं असेल, सक्सेसिव्ह टू सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड. अँड λ/2 कोणतं कशामधलं डिस्टन्स असेल, टू सक्सेसिव्ह नोड्स अँड टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. ओके, सो λ/2 डिस्टन्स असेल दोन नोड मधलं आणि λ/4 डिस्टन्स असेल एका नोड आणि त्याच्या जवळच्या अँटीनोड जवळ. ठीक आहे, सो दिस इज द स्टेशनरी वेव्ह आणि त्याचे प्रॉपर्टीज पण आपण जस्ट बघितलाय. बट येस, ह्याच्या पुढचा तो जो टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हज आणि कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे कशामधलं, स्टेशनरी वेव्हचं आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह मधलं. तर ते टॉपिक तुम्हाला होमवर्क म्हणून. ओके, सो जस्ट हे जर व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर केलं असेल हा टॉपिक, तर तुम्हाला ते कंपॅरिझन करणं इझी होईल.